नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय उन्हाळ गावठी कांद्यामध्ये टिकवण क्षमता जर आपल्याला पाहिजे असेल, नीट लक्षात घ्या. व्हिडिओचा विषय उन्हाळ गावठी कांद्यामध्ये साठवणूक आणि टिकवण क्षमता वाढवण्यासाठी 50 ते 100 दिवसातील कामकाज आपण कसं केलं पाहिजे, जेणेकरून 50-60 दिवसाला आपण खताचा डोस गोलटी आकारात यायच्या अगोदर कोणता दिला पाहिजे, कांद्यानी मान धरल्यानंतर आपण कोणता खताचा डोस दिला पाहिजे आणि पुढे जाऊन 3 ते 4 फवारण्या कोणत्या करून आपल्याला जास्तीत जास्त दिवस हा कांदा साठवून ठेवून त्याची टिकवण क्षमता टिकवता येईल, त्या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. माझ्यासोबत शेतकरी आहेत ज्यांच्या कांद्याच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत. लागवड केल्यानंतर 1 महिना साधारणतः पाऊस होता, 2-3 पाऊस मोठे झाले, त्यानंतर कांद्यानी चांगली प्रगती केलेली आपल्याला दिसते. अशा पद्धतीमध्ये जर आपण बघितलं, ही मान पकडायला सुरुवात केली, मुळं तुम्हाला दिसत आहेत. आता हा पुढच्या 15 दिवसात गुलटी आकाराचा होईल. मग ह्या स्टेजला आपण खताचा डोस दिला पाहिजे का, आणि तो देताना आपल्याला नायट्रोजनयुक्त खताचा वापर न करता चांगल्या पद्धतीत साठवण क्षमता, टिकवण क्षमता, साठवल्यानंतर टिकला पाहिजे, त्यासाठी आपण कोणता डोस दिला पाहिजे ते देखील जाणून घेणार आहोत. फवारण्या कोणत्या 3-4 करायच्या ते देखील जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकरी आहेत. दादा, आपलं पूर्ण नाव सांगा. माझे नाव संदीप रंगनाथ सांगळे, राहणार धुळवड, पोस्ट पिंपरी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर आहे 7588 29 5701. सांगळे साहेब, एक प्रश्न मी विचारेल तुम्हाला की टोमॅटोमध्ये तुम्ही पावसाळी हंगामामध्ये डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतलं आणि त्यानंतर कांद्याचं पण आता तुम्ही गावठी कांदा आहे, थोडीशी लवकर लागवड केलेली, म्हणजे गावठी कांद्याचे आता काही लोकांचे 30-35 दिवसाचे, काहींचे 40 दिवसाचे, काहींचे 15 दिवसाचे, काहींचे अजून लागवड व्हायची बाकी. मग अशा वेळेस आपल्याला या कांद्याची टिकवण क्षमता पाहिजे. जसं आपण लाल कांद्यामध्ये लाल कांदा काढल्यानंतर हार्वेस्टिंग केला की लगेच मार्केटला नेतो, पण इथं आपल्याला जर साठवला तर त्याची टिकवण क्षमता चांगली मिळाली पाहिजे. तर या संदर्भामध्ये एक प्रश्न माझा असा असेल की तुम्ही का टोमॅटोचा प्लॉट रजिस्टर केल्यानंतर कांद्याचा पण डॉक्टर किसानकडे का प्लॉट रजिस्टर केला? नाही, मी टोमॅटोचा प्लॉट जो रजिस्टर केला होता त्यावेळेस तर मी एकदम नवीन होतो. मला कुठून तरी माहिती मिळाली, डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतलं, पण त्या मार्गदर्शन मध्ये जो मला फायदा झाला तो कोणालाच नाही झाला. आपले कमी प्लॉट मध्ये, म्हणजे कमी क्षेत्रामध्ये जास्त माल निघाला, माल पण आपला चांगला विकला, मार्केटला कधी आपला प्रॉब्लेम आला नाही की मालामध्ये कीड निघाली नाही, कुठं डाग निघाला नाही. ज्या व्यापाऱ्याला दिला तिथं गाडी आपली रितसर खाली होत होती, कुठं कट नाही, छाट नाही. आपली जे म्हणजे 50 दिवस माल चालला, 50 दिवसात माझी फक्त एकच जाळी कट झालेली आजपर्यंत. नाही तर एकही दिवस वजनात नाही, ना तुमचा किडका निघाला ना सडका निघाला. म्हणजे मला डॉक्टर किसानचं जे मार्गदर्शन लाभलं ते एकदम चांगलं लागलं, आणि ते मी टोमॅटोचं संपल्यानंतर परत कांद्यामध्ये पण घेतलं, कारण मला जो टोमॅटो फायदा झाला तोच फायदा मला कांद्यात पण करून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे मी डॉक्टर किसानशी एकदम असं घरच्यासारखं जोडले गेलेलो आहे. मला जेव्हा वाटलं, मी ज्यावेळेस फोन करेल ना, काही लोकांचं म्हणणं आहे ते फोन उचलत नाही, पण नाही, तुम्ही काम करा, ते स्वतःहून फोन करता, फोन करायची गरज नाही. पण आपण काम जर नाही केलं तर तुमचा फोन नाही उचलत, पण आपण ज्यावेळेस काम करतो ना ते स्वतःहून आपल्याला फोन करून विचारता कसा आहे प्लॉट, कसा दिसतोय. बरोबर. हेच मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगेल की अवश्य डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घ्या आणि आपली शेती सुखरूप बनवा, चांगलं उत्पन्न घ्या त्याच्यामध्ये. नक्कीच शेतकरी बांधवांनो, त्यांचं मनोगत ऐकून मला देखील कुठंतरी माझ्या मनामध्ये अजून असे शेतकरी जर डॉक्टर किसानला जुडले तर त्यांच्यासाठी, आता त्यांनी सांगितलं फोन उचलत नाही, आता कदाचित मी तो उभा आहे, माझा व्हिडिओ चालू आहे किंवा शेतकऱ्यांशी बोलतोय, त्यावेळेस फोन उचलला जात नाही, कुठं रेंज नसते, त्यानंतर कॉलबॅक केल्यावर तुम्ही देखील उचलत नाही, हा भाग सोडून द्या. काका माझ्यासोबत आहेत, त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. टोमॅटोची शेती तुम्ही खूप दिवसापासून करता, पण यावर्षी डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतल्यानंतर काय अनुभव आला? असा अनुभव आला, इथं आमची एक गाडी भरायची, इथं आम्ही दररोज 2 गाड्या भरायच्या. आणि जे तुम्हाला डाग यायचे किंवा औषधाचं खेटून टाकायला आमच्या, खेटून ओवर आंध्र आमच्याकडे आगाचं पालच नाही भेटलं. आता कांदा पण आपल्याला तसंच बनवायचा आहे. काळा डाग नाही, टेक नाही, काहीच नाही. कांदा पण आपल्याला हो. 55 mm साईजचा, आणि त्यावेळेस मी 100% जेव्हा तुमचं हार्वेस्टिंग अजून 70-75 दिवसांनी होईल तेव्हा मी स्वतः येऊन हार्वेस्टिंगच्या वेळेस ते व्हिडिओ देईलच. तर आता प्रामुख्याने आपण 50, 40, 50 दिवसाचे जे उन्हाळ गावठी कांद्याचे प्लॉट असतील, ज्यांनी बेसल डोस टाकला असेल किंवा नसेल, त्यांनी आता पुढच्या 10-12 दिवसात पाणी देताना एक चांगला डोस त्या ठिकाणी देताना कांद्याची टिकवण क्षमता आपल्याला टिकवायची आहे, म्हणजे साठवणूक केल्यानंतर तो टिकला पाहिजे 2-3 महिने चाळीमध्ये.
तो खराब नाही झाला पाहिजे, नाही सडला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही एकरी त्या ठिकाणी 50 किलो पॉलिसल्फेट, 50 किलो 10-26-26, 50 किलो 10-26-26, 50 किलो पॉलिसल्फेट आणि 50 किलो 24-24-0 किंवा 18-46 यापैकी एक 3 हे 150 किलोचा डोस तुम्हाला त्या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे आणि त्याच दरम्यान तुम्हाला फवारणी करायची. जर अशी परिस्थिती असेल, हे मुळं तुम्हाला दिसतंय, या स्टेजला तुम्हाला फवारणी करायची 200 लिटरला कुमानेल 500 मिली, 05234 500 ग्रॅम, 5G 250 मिली. 8 ते 10 दिवस जाऊ द्या. पुढच्या फवारणीचा गॅप 8-10 दिवस ठेवा, 12 दिवस ठेवा. पुढची फवारणी करत असताना तुम्हाला पुढची फवारणी खूप महत्त्वाची, तिथं तुम्हाला फवारणी करायची. गाभ्यामध्ये मावा येऊ शकतो, त्याच्यासाठी प्लॅटिनम 200 लिटरला 500 मिली, रिडोमिल गोल्ड 250 ग्रॅम, रॉकेट 250 मिली किंवा रोगार 250 मिली यापैकी एक कीटकनाशक घेऊन ती फवारणी करा. परत पुढचं पाणी द्या. 10-12 दिवस गॅप जाऊ द्या. 10-12 दिवसानंतर कांदा चिंगळी ज्याला आपण म्हणतो गुलटी आकारात येते, त्यावेळेस तुम्हाला फवारणी करायची आणि प्रत्येक फवारणीमध्ये तुम्हाला स्प्रेडर घेताना PSS 1122 200 लिटरला 50 मिली वापरायचे. त्यानंतर पुढची फवारणी घ्यायची. पहिली फवारणी तुम्हाला मी सांगितली या स्टेजला कुमानेल 05234 5G. 10-12 दिवस जाऊ द्या. 10-12 दिवसानंतर फवारणी घ्यायची तुम्हाला प्लॅटिनम 500 मिली, रिडोमिल गोल्ड 250 ग्रॅम, रोगार किंवा रॉकेट 250 मिली. त्यानंतर परत 10-15 दिवस जाऊ द्या. 10-15 दिवसात तुमचे 2 पाणी होतील, त्यावेळेस तुम्हाला ॲजिटेक CPP 200 ते 250 मिली किंवा बेरियॉन CPP 200-250 मिली. त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे सक्षम 500 मिली आणि बोरान 100 ग्रॅम आणि जर गरज असेल तर रोको नावाचं बुरशीनाशक 200 ग्रॅम किंवा बाविस्टीन 200 ग्रॅम. हा स्प्रे झाल्यानंतर शेवटचं पाणी तुम्ही देताय. 100-110 दिवस झाले, त्यावेळेस शेवटचा स्प्रे तुम्हाला करायचा आहे. पाठी मान पडायला सुरुवात कुठंतरी जाणवते, त्यावेळेस 200 लिटरला कल्टर 25 ते 30 मिली, मिली, मॅक्सवेल 250 मिली, 049-32 500 ते 800 ग्रॅम, बोरान 100 ग्रॅम. ही शेवटची फवारणी तुम्ही करा. असा डोस देऊन या 3 ते 4 फवारण्या 40-45 दिवसापासून 110 दिवसापर्यंत जर केल्या तर टिकवण क्षमता, कांद्याची साईज 55 mm आणि वजन आणि टिकवण क्षमता तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, गावरान कांदा, गावठी कांदा ज्याला आपण म्हणतो, त्याचं वैशिष्ट्य एक आहे की त्याला टिकवण क्षमताच पाहिजे, त्याला साईज चांगली पाहिजे, त्याचं लष्टर चांगलं पाहिजे. त्यासाठी आपण या सगळ्या पद्धतीमध्ये जर काम करत आला तर नक्कीच गावरान कांद्यामध्ये चांगलं उत्पादन तुम्हाला मिळेल. लाल कांद्याचे बरेचसे व्हिडिओ तुम्ही सध्या गेल्या 1-2 महिन्यापूर्वी पाहिले. बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला, कारण लाल कांद्याचं लाल पोंगळा म्हणजे त्या ठिकाणी आपण म्हणतो पोळ कांदा असेल किंवा रांगडा कांदा असेल, लाल कांदा असेल, तो हार्वेस्टिंग केल्यानंतर आपण लगेच मार्केटला नेतो. पण उन्हाळ गावठी कांदा आपण हार्वेस्टिंगला नेत नाही. आपण त्या ठिकाणी जर आपल्याकडे जेवढी जागा उपलब्ध आहे साठवणीसाठी तो साठवतो आणि तो पावसाळ्यामध्ये जसा जसा जुलै असेल, ऑगस्ट असेल, अगदी सप्टेंबरपर्यंत बाजारभाव जसा वाढतो तेव्हा विक्रीच काढतो. पण तो जर 50% सडून जात असेल तर त्याचा फायदा आपल्याला खूप कमी मिळतो. म्हणून त्याची टिकवण क्षमता वाढवण्यासाठी अशा पद्धतीने खताचा डोस, जर तुमच्या शेतामध्ये तर पोटॅशची कमतरता असेल तर तुम्ही 24-24-0ला डिलीट मारा. तिथं म्युरेट ऑफ पोटॅश किंवा SOP एकरी 50 किलो त्याचा वापर तुम्ही 100% करा. सांगळे साहेब, एक शेवटचा प्रश्न विचारतो की इतर शेतकऱ्यांना तुम्हाला जो अनुभव आला, कुठंतरी तुम्ही विश्वास ठेवला, मोबाईलवर आलेलं वेळापत्रक तुम्ही फॉलो केलं आणि सातत्याने म्हणजे तुम्ही कधी फोन करत नाही, मी स्वतःहून तुम्हाला फोन करतो, तुमचा प्लॉट कसा आहे. आता हे तुम्ही प्रत्यक्ष सांगितलं. बऱ्याचशा शेतकऱ्यांना मी स्वतः कॉल करतो की जे शेतकरी प्रामुख्याने त्या ठिकाणी आलेलं वेळापत्रक 100% फॉलो करतात, कारण जे फोटो तुमचे 10-10 दिवसाला येतात तिथं आम्हाला समजतं की दिलेलं वेळापत्रक 100% फॉलो केलेलं आहे. म्हणून इतर शेतकऱ्यांना तुम्ही एका वाक्यात काय सल्ला द्याल? मी तर शेतकऱ्यांना हाच सल्ला देईन की आता आमच्याच गावामध्ये आपला शेतकरी भरत त्र्यंबक आव्हाड, हो, त्याचा लाल कांदा आजही सगळ्या शेतकऱ्यांपेक्षा चांगला आहे आणि तो आजही आता त्याचा 1-8 दिवसामध्ये तो कांदा निघणार आहे. आणि जो शेतकऱ्यांचा कांदा सडला त्याचा एकही कांदा सडलेला नाही. तर माझं हेच म्हणणं आहे की त्यांनी पण डॉक्टर किसान हो मग माझं म्हणणं हेच आहे की आपण जे जास्त आपण काय करतो माहितीये का, तुम्ही जो देता ना औषधं त्याचा खर्च कमी होतो आणि आपल्या मानाने जो खर्च करतो तो आपला डबल होऊन जातो. तर तोच खर्च एकदम कमी प्रमाणात येतो आणि माल 100% सुरक्षित आणि चांगला निघतो. उत्पन्न आपल्यापेक्षा, आपल्या म्हणण्यापेक्षा 100%, 20%, 30%, 40% जास्त निघतो. नक्कीच त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी अवश्य डॉक्टर किसानला फॉलो करा. धन्यवाद. नक्कीच डॉक्टर किसानलाच फॉलो करा असं माझं म्हणणं नेहमी नसतं.
पण कुणाचं तरी तुम्ही डायरेक्शन मार्गदर्शन घेताय. जर तुम्हाला एखादी फवारणी करताय तिचा चांगला रिझल्ट येतो तर कंटिन्यू करा. जर रिझल्ट येत नाही तर अजून एकदा त्यांना विचारून चांगली फवारणी असेल, खताचं नियोजन वेगवेगळ्या पिकांमध्ये ते करा. जर रिझल्टच येत नाही त्याला गोळी मारा. अगदी डॉक्टर किसानचा रिझल्ट येत नसेल तर डॉक्टर किसानला झटकून टाका. हे एकमेव शेवटचं वाक्य माझं होतं. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.